अवहेत पुढची बातमी. मुंबईमधील वायू प्रदूषणाचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. मुंबईत वायू प्रदूषण गंभीर असल्याचा मुद्दा आमदार अनिल परबांनी मांडला. आमची लवकर जायची सोय केली का असा सवाल परबांनी केला. यावर उत्तर देताना जागरूक पद्धतीने कारवाई सुरू असल्याचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलं. तर एआयचा वापर करून सिस्टीम तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राजकीय प्रदूषण कमी करणारं ॲप आहे का असा मिश्किल सवाल केला आहे. स्वतः जागरूकपणे आपण ही कारवाई करत आहोत, त्याच्यावर ॲक्शन घेत आहोत. आणि अजून एक आम्ही म्हणजे आता आमचे जे मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे. म्हणजे जी आमची 32-33 मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे, त्याची व्यापक एरियाचं ते मॉनिटरिंग करतात. पण आता BMC बरोबर बेसिकली ह्याच्यामध्ये BMC जास्त त्याच्यामध्ये बघत असतात, त्यांचे वॉर्ड ऑफिसर बघत असतात. तर आम्ही त्यांनी सुद्धा आता हे नवीन केलेलं आहे की त्यांनी प्रत्येक बिल्डिंगला एक छोटं मॉनिटरी सिस्टीम लावलं की तिथे काय परिस्थिती असेल आणि त्याला BMCच्या त्यांच्या डॅशबोर्डशी अटॅच ते करतायत. जवळपास 80-90% ते अटॅच पण झालेलं आहे. तर त्यांना सुद्धा दिसेल की या बिल्डिंगचं या वॉर्डामध्ये काम चालू आहे, इथं अशी परिस्थिती आहे. तर ह्याला जेवढं आपण AI टेक्नॉलॉजी वापरू, जेवढं मॉनिटरिंग म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स फ्री करू, टेक्निकल करू, त्याच्यात जास्त फेअर आपल्याला ते दिसेल. BMCला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे. आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे. त्या दृष्टीने जसं पंकजा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही बाबतीत ते केलेलं आहे. पण जसं मगाशी सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी ते कागदावरही दिसतं. त्यामुळे जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून हे होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% तसं मॉनिटरिंग होणार नाही. तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू. यासाठी ज्या बांधकाम करणार आहेत त्या बांधकाम ज्या ज्या विभागात होत आहेत ते करण्यासाठी हरकत नाही. पण तिथे किती बांधकामाला परवानग्या द्याव्या याच्यावर सुद्धा नियंत्रण असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या खात्यातून प्रदूषण जिथं होत असेल त्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपण बैठका घेऊन एक प्रोग्राम कारवाईच्या बाबतीमधला सर्व खात्याला बरोबर घेऊन एक व्यवस्थितपणे मुख्यमंत्री चांगला प्रोग्राम तुम्ही देणार आहात का. आणि मगाशी तुम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की इथे बसल्यानंतर सुद्धा प्रदूषण किती होतं ते लगेच कळतं आहे. असा ॲप आपल्याकडे आहे. राजकीय प्रदूषण इथलं कमी करण्यासाठी असा ॲप आहे का, त्याचा पण एक खुलासा करावा.